नागपूर हिवाळी अधिवेशनात एका कार्यक्रमासाठी गडकरी विधानभवनात पोहोचले। या दरम्यान त्यांनी महाराष्ट्रातील विविध विकास कामांची माहिती माध्यमांना दिली। बघूयात काय बोलले केंद्रीय मंत्री नितीन गडकरी। हा तसाच आहे, एका याच्यावर दोन फ्लोर 3 मजली फ्लायओव्हर, डेव्हलपमेंट ऑफ कळंबोळी जंक्शन 770 कोटी, असे 27,000 कोटी रुपयाची कामं त्यांना दिलेली आहे। या व्यतिरिक्त NHAI कडनं पुणे ते नाशिक फाटा जो आहे, पुणे नाशिक फाटा नाशिक फाटा टू खेड आता 2 पॅकेज मध्ये आहे। याचं 93% लँड एक्विजिशन झालेलं आहे। याचं पहिलं पॅकेज आहे नाशिक फाटा टू आळंदी फाटा, हा 4,403 कोटी रुपयाचा, आणि नंतर पॅकेज फ्रॉम आळंदी फाटा टू खेड हा जवळपास 3,398 कोटी रुपयाचा, हे 7,800 कोटी आहे। हे 7,800 कोटी जर धरलं आणि फ्लायओव्हर फ्रॉम ओल्ड पुणे नाका टू साताराचं तो वेगळा आहे। याच्यामध्ये हा साधारणतः हे सगळी अमाऊंट आहे ही 35-40 कोटी केवळ पुणे शहराकरता कामं मंजूर झाली आहे। यातला शेवटचा मोठं काम जे आहे ते वेस्टर्नली बायपासून पुणे सातारा जो रोड आहे, जो रिलायन्सकडे होता, ज्याच्यावर बरेच ॲक्सिडेंट होत होती, तो आता आम्ही त्यांच्याकडनं वापस जाऊन दुसऱ्या कंपनीला बँकेने टेकओव्हर केला। आता त्याच्यानंतर त्या ठिकाणी नवीन DPR तयार करून 6,500 ते 7,000 कोटी रुपयाचा नवीन फ्लायओव्हर वगैरे करून अप टू सातारापर्यंत रोड आहे। त्यात खंबाटकी घाटाची टनेल एक पार्ट एकदम ओपन करायची वेळ जवळपास झाला आहे। त्यामुळे पुणे सातारा हे पुन्हा 7,000 कोटी असं धरून हे साधारण 50,000 कोटीची कामं ही पुणे शहरातली आहे, ती येत्या 3 महिन्यात सुरू होतील। नागपूरमध्ये नागपूर काटोल सेक्शन हा 9 किलोमीटरचा, नंतर काटोल बायपास, नंतर जाम बायपास, नंतर नागपूर भंडारा सेक्शन 6 लेन हा 2,000 कोटीचा, कन्स्ट्रक्शन ऑफ औत्राम घाट हा मराठवाड्यातला आहे, चाळीसगाव आणि औरंगाबाद संभाजीनगरच्या मध्ये, त्याची किंमत आहे 2,800 कोटी रुपये। नंतर 4 लेनिंग ऑफ तळोदा बॉर्डर टू तळोदा टू शहादा हा 1,074 कोटी हाही मंजूर केलेला आहे। 4 लेनिंग ऑफ तळोदा बॉर्डर सेक्शन टू शहादा झाला, हे 2 आहे शिरपूरपर्यंत, हा पुन्हा 1,404 म्हणजे एकंदर 2,500 कोटीचा हा प्रोजेक्ट आहे, तोही मंजूर झालेला। 4 लेनिंग ऑफ तळोदा बॉर्डर सेक्शन फ्रॉम चोपडा टू यावल हा पुन्हा 1,245 कोटी रुपयाचा आहे। नंतर तळोदा बॉर्डर सेक्शन टू यवत टू रेवर MNH-MP बॉर्डर रावेरपर्यंत हा जवळपास 1,400 कोटी रुपयाचा आहे। आणि स्टँड अलोन प्रोजेक्ट 25 नंबर छोटे आहेत, मी माझ्या वेबसाईटवर टाकून देईन, असं हे 15,000 कोटीचे आहेत। आज या वर्षात काही कामं मंजूर केलेली आहे ती फक्त मी आपल्यासमोर सांगतो। अनायसे आज या ठिकाणी आलो, आमदारांच्याही मागण्या होत्या, ती घोषित करतोय। आपण MSIDC ला म्हणजे दीक्षित साहेब ज्याचे अध्यक्ष आहेत PWD कॉर्पोरेशनचे, त्यांना आपण काम दिलेलं आहे। त्याच्यामध्ये जी कामं आहेत त्याच्यामध्ये सगळ्यात पुण्यापासून तर संभाजीनगर हा नवीन आपण एक्सप्रेस हायवे बांधतोय, हा 16,318 कोटीचा आहे, MOU झालेला आहे। एक पहिला जो आहे तो पुणे अहमदनगर संभाजीनगर असा रस्ता आहे, तो रस्ता पूर्ण चांगला करणार, त्याच्यावर पूल वगैरे बांधून 2,000 कोटी खर्च करणार। आणि या व्यतिरिक्त आपल्याला दुसरा रस्ता जो आहे तो आपल्या शिक्रापूर तिथून आपण पुन्हा नवीन हायवे डायरेक्ट करू, अहमदनगरच्या बाहेरून तिकडनं डायरेक्ट बीड जिल्ह्यातून मग तो संभाजीनगरला ग्रीनफील्ड हायवे आहे। हा 16,318 कोटीचा आहे। याच्यामध्ये सगळ्या गोष्टी जवळपास पूर्ण झाल्या। आता याच्यातला तिथे एक टोल आहे, आता निर्णय फक्त व्हायचा आहे, तो झाला त्याला 2-3 वर्षाचा कालावधी अजून आहे, शिफ्ट करायचा आहे, तो झाला की एक काम सुरू होईल। यामुळे पुणे ते संभाजीनगर 2 तास संभाजीनगर वरून नागपूर घेतला साधारणतः पुणे नागपूर बघा एकदा आवाज येतोय, हा एक्सप्रेस हायवे, त्याचबरोबर तळेगाव चाकण शिक्रापूर एलिव्हेटेड हा खाली रस्ता आहे, वरती त्याच्यावर फ्लायओव्हर आहे,
त्याच्यावरती फ्लायओव्हर एकाच पिलरवर नाही येते आवाज, आणि वरती मेट्रो आहे. ते काढा ना. हा 4,200 ते काढून आवाज चेक करा. रुपयाचा आहे आणि याचं भूमिपूजन आता इलेक्शन आटपलं की सगळं काम घेतलं? मंजूर झालेलं आहे आणि टेंडर पण जवळपास मंजूर झालेला आहे. नाही येते. त्याचं भूमिपूजन त्याच्यानंतर होईल. चेक 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 याच्या व्यतिरिक्त चेक 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 1 2 3 4 1 2 3 4 5,262 कोटी रुपयाचा याचे पण लँड ॲक्विजिशन सुरू आहे. याचं DPR सुरू आहे आणि कॅबिनेट अप्रूव्ड याचा इश्यू झालेला आहे आणि साधारणतः हाय पण पुढच्या इलेक्शन नंतर काम सुरू आहे. हडपसर टू यवत. लोकवाहिनी मीडियाकरिता अविनाश तोतडे, नागपूर.